दादाला आधी आपल्यासोबत फिरायला जायला आवडायचं, आता फक्त बायकोसोबत वेळ घालवायला आवडतो की काय? तिच्यासोबत वेळ घालवावा असं नाही वाटत मला, पण तिचा वेळ स्पॉइल करावा असं वाटतो. माय गॉड, आजू ब्रो, दादू बघ ना गाण्यातल्या गाण्यात हसतोय. काय रे दादू, एका दिवसात राणीच्या प्रेमात पडलास की काय तू? नुसता प्रेमात पडला नसेल, अखंड बुडाला असेल. हिला अन्नाचा एक कण सुद्धा मिळणार नाही. माझ्यासाठी हे लग्न फक्त एक डील आहे. इथून पुढे मी तुला राणी सारखी बिलकुल जगू देणार नाहीये. मी तुला या घरात चांगल्या माणसांच्या आयुष्यातच अवघड रस्ते आणि धोकादायी वळणं येतात. देव तुझी परीक्षा बघतोय राणी, पण तू हारायचं नाही. किती बी संकट आली तरी त्यांना बत्तीशी दाखवायची. जर ही परीक्षा तू पास झालीस ना तर तुला मानलं राणी. आता काहीही झालं तरी तुझ्या चेहऱ्यावरचं हसू हरवू देऊ नको राणी. आबा, लग्नाच्या गडबडीत माझी खूप कामं पेंडिंग आहेत. आता मी घर घाण ठेवून रिस्क घेतोय म्हटल्यावर कामावर फोकस करायला पाहिजे ना. बरोबर आहे इंद्राचं, मलाही त्याचं म्हणणं पटतंय. तुम्ही जरा थांबाल का? मी बोलतोय. इंद्रा, परंपरेप्रमाणे लग्नानंतर नवदंपत्यानं देवदर्शन करणं गरजेचंच असतं. परंपरा मोडून चालणार नाही. आणि तर राहिला प्रश्न कामाचा, तर यापुढे तुला कामच करायचंय. फक्त आजचा एक दिवस. हे लोक काही केलं ऐकणार नाहीयेत इंद्रा. सो इट्स ओके. इतके दिवस जे नाटक केलंस ते आणखी एखाद दिवस करूच शकतोस तू. जाऊयात आपण एकत्र. आता कसं बोललास? हे ऐकून आम्हा सगळ्यांनाच बरं वाटलं. पण तुमच्या मॅडमचा मूड ऑफ होईल ना. बस बस, खूप झालं असणं खिदळणं. नाही जायचंच असेल सगळ्यांना सोबत तर आधी ती मुलगी काय करते ना ते बघा. जाऊन बघून या कोणीतरी. मी बघते. नाही, काही गरज नाही. आवडते ती. काय अजून आवडतेच ही?